हा केचप दुकानातून आणलेला नाही, तर माझ्या स्वतःच्या अंगणात पिकवलेल्या टोमॅटोपासून बनवलेला आहे. मी काही महिन्यांपूर्वी फक्त 2-3 टोमॅटोची झाडं लावली होती. सुरुवातीला थोडी शंकाच होती. झाडं टिकतील का? त्यांना फळे येतील का? पण हळूहळू झाडं वाढताना पाहणं, पहिलं फूल येणं आणि मग छोटे छोटे हिरवे टोमॅटो दिसणं, हा संपूर्ण प्रवास खूपच आनंददायी होता. आज त्या झाडांमुळे मला इतके टोमॅटो मिळाले आहेत की त्यापासून मी घरगुती केचप बनवणार आहे. तुम्ही बघू शकतायत, अशा प्रकारे टोमॅटो पूर्ण पिवळसर झाले की आपण ते तोडून घेणार आहोत आणि नंतर काही दिवसात ते छानपैकी लाल कलरला येतील. हे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले टोमॅटो आहेत. टोमॅटो सोबतच आमच्या बागेमध्ये कारली, वांगी आणि अजून काही भाज्याही वाढत आहेत. तर आज केचप बनवण्यासाठी मी 2 प्रकारचे टोमॅटो वापरणार आहे. एक म्हणजे आपले नेहमीचे गोल टोमॅटोज आणि दुसरे म्हणजे छोटे गोड चवीचे मिनी चेरी टोमॅटोज. तसे तर टोमॅटोचे अनेक प्रकार असतात. आज आपण बघणार आहोत की केचपसाठी कोणते टोमॅटोज योग्य ठरतील. पहिला प्रकार म्हणजे ग्लोब टोमॅटोज. ही आकाराने मोठे आणि गोल असतात. नंतर चेरी टोमॅटोज. ही आकाराने छोटे आणि गोल असतात. हे टोमॅटो केचप बनवण्यासाठी जास्त योग्य मानले जातात, कारण यांची चव केचपनुसार नॅचरली बॅलन्स असते. ग्लोब टोमॅटोमध्ये हलकी आंबट व रसाळ चव असते, तर चेरी टोमॅटो थोडे गोड असतात, म्हणून केचपला नैसर्गिक गोडसर चव मिळते. तुम्ही बघितलं असेल तर दुसरा प्रकार म्हणजे प्लम टोमॅटो आणि ग्रेप टोमॅटोज. प्लम टोमॅटो आकाराने लांब व मोठे असतात, तसेच ग्रेप टोमॅटो आकाराने लांब व छोटे असतात. हे टोमॅटो खाण्यासाठी, सलाडसाठी किंवा टोमॅटोची चटणी बनवायला, तसेच इतर भाज्या बनवताना ग्रेव्हीमध्ये वापरायला योग्य असतात. म्हणूनच आज मी माझ्याकडे ग्लोब आणि चेरी टोमॅटो अवेलेबल असल्याने केचप बनवायचे ठरवले आहे. तर आता केचप बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. तुम्ही बघू शकतायत, इथे मी लाल सुक्या मिरच्या, दालचिनी, सुके बीट, मिरे, सोप, लवंग आणि इलायची तसेच जायफळ असे सुके मसाले घेतलेत. त्याचबरोबर केचप बनवताना लागणारे आणखी काही साहित्य घेतले आहे. केचपला छान कलर येण्यासाठी मी गाजर घेतले, कांदा, कोथिंबिरीच्या काड्या, लसूण आणि अद्रक. हे सर्व साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतं. सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेत. नंतर मोठ्या टोमॅटोचे मध्यम आकाराचे तुकडे केलेत. टोमॅटो स्वच्छ करताना त्याचा हिरवा असलेला भाग काढून टाकावा. केचप बनवायला आपण फक्त लाल कलरचेच टोमॅटो घेणार आहोत. हिरवे आणि पिवळसर टोमॅटो आपण बाजूला काढून घेतलेत. आता कुकरमध्ये सर्वात खाली सुके मसाले टाकून घेतलेत. सर्व साहित्य व टोमॅटो घालून मध्यम आचेवर शिजवून घेऊयात. शिजवून घेताना 2 शिट्ट्या होऊ द्यायच्यात, एवढं लक्षात ठेवावे. टोमॅटो शिजवून घेताना चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी टाकायला विसरू नका. शिजलेले टोमॅटोज थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक करून घेऊयात व गाळणीने गाळून घेऊयात, म्हणजे केचप छानपैकी स्मूथ होईल. आता ही पेस्ट पुन्हा गॅसवर ठेवूयात. थोडे गरम झाल्यावर त्यामध्ये साखर किंवा गूळ, लाल तिखट, जिरेपूड, तुम्हाला आवश्यक असल्यास थोडे आणखी मीठ, गरम मसाला घालून घेऊयात. मंद आचेवर शिजवून घेऊयात. हळूहळू केचप घट्ट होत जाईल आणि सुंदर रंग येईल.
केचप पूर्ण थंड झाल्यावर स्वच्छ कोरड्या बाटलीमध्ये भरून घेऊयात. फ्रीजमध्ये ठेवल्यास तो जास्त दिवस टिकतो. आपण स्वतः पिकवलेलं अन्न वापरून काहीतरी बनवणं म्हणजे खूप वेगळं समाधान असतं. यामुळे आपल्याला निसर्गाशी जोडलेलं वाटतं. लहानशी बाग असली तरी ती आपल्याला खूप काही शिकवते, जसे संयम, मेहनत आणि बागेतील आनंद. केचप जास्त दिवस टिकण्यासाठी काचेची बाटली वापरणे योग्य ठरते. तुम्ही बघू शकताय, मी अशा प्रकारे आधी माझ्याकडे असलेल्या काचेच्या बॉटल्स वापरल्या आहेत. तुमच्याकडे मोठी जागा नसेल तरी चालेल. फक्त 2-3 झाडांपासून सुरुवात करता येते. हळूहळू तुम्हालाही घरच्या भाज्यांचा आनंद घेता येईल. तुम्हालाही बागकाम आणि घरगुती पदार्थ आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच घरगुती टोमॅटो केचपचा वापर करून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेल्दी मंचुरियन आणि अजून काही चविष्ट रेसिपीज बनवणार आहोत. म्हणून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नक्कीच जुळून राहा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन हेल्दी आणि टेस्टी रेसिपी सोबत. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट. धन्यवाद.